ओके स्टुडंट, लास्ट पिरियडला आपण डायमेन्शन्स पाहिलं होतं. ओके, डायमेन्शन्स ऑफ द डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, त्याच्याशी रिलेटेड आपण काही फॉर्म्युलेज देखील पाहिलेले आहेत. तर ते फॉर्म्युले सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, त्याच्यावरून तुम्हाला डायमेन्शन्स वगैरे फाइंड आउट करता आले पाहिजेत. इनिशियली तुम्हाला सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स यावेत असं काही नाही आहे. आपण जसं पुढं मूव्ह करूयात तुम्हाला चॅप्टर वाईज प्रत्येक फिजिकल क्वांटिटी जेव्हा नोन होतं त्याचा फॉर्म्युला तुम्हाला ॲटोमॅटिकली माहिती होतो. आणि जेव्हा तुम्हाला फॉर्म्युला या ठिकाणी माहीत होतो, तो कन्सेप्ट माहीत होतो, त्याचे डायमेन्शन्स तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकताय. ओके, तर नेक्स्ट आपण या ठिकाणी स्टार्ट करूयात, जो की या पहिल्या चॅप्टरसाठी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे की ज्याचं नाव आहे युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके, सो पहिला जो पॉईंट आहे ओके तो आहे युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. युजेस ऑफ डायमेन्शनल तर या डायमेन्शनल ॲनालिसिसचा एक्झॅक्टली काय यूज आहे, तो यूज आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. यूज पाहिजे आहे. ओके, तर डायमेन्शनचा यूज करून आपण डायमेन्शन ॲनालिसिसचा आपण 3 प्रकारे या ठिकाणी यूज करणार आहोत. त्यातला पहिला जो आहे ओके, सगळ्यात पहिला जो यूज आपण डायमेन्शन ॲनालिसिससाठी करत जातो तो असतो टू चेक द करेक्टनेस ऑफ given physical equation. Given physical equations. ओके, तर दिलेल्या फिजिकल इक्वेशनचा ते इक्वेशन करेक्ट आहेत का नाहीत डायमेन्शनली आपल्याला चेक करायचं आहे. ओके, सो पहिला जो यूज आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा तो काय या ठिकाणी टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन्स. आपल्याला एखादं फिजिकल इक्वेशन दिलं जातं आणि त्या फिजिकल इक्वेशनचं ओके डायमेन्शनली आपल्याला करेक्टनेस किंवा इनकरेक्टनेस आपल्या ठिकाणी काय करायचं, चेक करायचं आहे. म्हणजे दिलेलं फिजिकल इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही आहे हे आपल्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, हा त्याचा पहिला यूज आहे. आता सेकंड जो यूज आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा तो आहे कन्वर्जन ऑफ one system of units into other system of unit units. ओके, तर आपल्याला एक फिजिकल क्वांटिटी दिलं जातं आणि त्या फिजिकल क्वांटिटीचं जे युनिट आहे त्या युनिटचं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे फ्रॉम वन सिस्टम ऑफ युनिट्स टू द अनदर सिस्टम ऑफ युनिट्स. आपण या ठिकाणी 4 टाईपच्या सिस्टम ऑफ युनिट्स पाहिलेल्या आहेत, MKS, CGS, FES अँड द SI सिस्टीम. ओके, तर आपल्याला एक फिजिकल क्वांटिटी दिलं जातं. फॉर एक्झाम्पल मला लेंथ ही फिजिकल क्वांटिटी दिलेली आहे, तर त्या लेंथचं जे युनिट आहे SI सिस्टीममधलं ते कुठलं असतं, मीटर असतं, आणि CGS सिस्टीममधलं कुठलं असतं, सेंटीमीटर असतं. तर हे जे सिस्टीम ऑफ युनिट्स आपण पाहिलेले आहेत ओके, SI सिस्टीम आणि दुसरी कुठली सिस्टीम घेतली आपण या ठिकाणी CGS सिस्टीम घेतलेला आहे. तर ते जे युनिट असतं लेंथचं 1 मीटरची व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये किती असतं ते आपल्याला हे कन्वर्जन करायचं आहे. तर त्या कन्वर्जन आपण डायमेन्शनच्या सहाय्यानं करतो. त्याचं आपल्याला या सेकंड यूज ऑफ डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये एक्झॅक्टली कन्वर्जन कशा पद्धतीनं केलं जातं याचं आपल्याला स्टडी करायचं आहे. सो सेकंड यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, conversion of one system of units to the or into the other system of units. So this is the second use of dimensional analysis. Now last or third use of dimensional analysis to establish the relation between different physical quantities. ओके, तर आपल्याला डिफरंट फिजिकल क्वांटिटीज दिले जातात आणि त्यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला या यूजच्या सहाय्यानं काय करायचं, फाइंड आउट करायचं आहे. तर हे 3
डायमेन्शनल ॲनालिसिसचे यूज आहेत. ओके, आणि याच्यावरती आपल्याला क्वेश्चन चांगल्या प्रकारे विचारले जाऊ शकतात, जेईसाठी असेल किंवा नीटसाठी असेल. तर आपल्यासाठी हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. आपण स्टेप बाय स्टेप एक 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 आपण या ठिकाणी यूज पाहणार आहोत. तर पहिला यूज काय सांगतो आपल्याला, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स. सेकंड यूज सांगतो आपल्याला कन्वर्जन ऑफ वन सिस्टम ऑफ युनिट्स टू द another system of units, okay, by using the dimensional analysis. And third is to establish the relation between the different physical quantities. म्हणजे आपल्याला या ठिकाणी डिफरंट फिजिकल क्वांटिटीज दिले जातात आणि या डिफरंट फिजिकल क्वांटिटी मधलं एक्झॅक्टली काय रिलेशन आहे ते रिलेशन आपण डायमेन्शन्सच्या साहाय्यानं काय करतो, फाइंड आउट करतो. तर त्यातला आपण पहिला यूज इनिशियली स्टार्ट करूयात, टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. तर दिलेल्या फिजिकल इक्वेशनचा करेक्टनेस आपल्याला चेक करायचा आहे. मी यातनी एक दोन एक्झाम्पल सॉल्व करून देणार आहे, तर तो जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जातं एक्झॅक्टली कशा पद्धतीनं दिलेल्या फिजिकल इक्वेशनचं करेक्टनेस चेक केलं जातं. ओके, सो व्हेरी फर्स्ट यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस इज टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. आपल्याला एक फिजिकल इक्वेशन दिलं जातं, त्याचा करेक्टनेस आपल्याला या ठिकाणी चेक करायचा आहे. ओके, तर स्टार्ट करूयात आपण. सपोज वी हॅव टू गिवन द इक्वेशन v इज इक्वल टू द u प्लस at. सो दिस इज द गिवन इक्वेशन. आपल्याला हे दिलेलं एक फिजिकल इक्वेशन आहे. आता या फिजिकल इक्वेशनमध्ये ओके आपण पाहूयात की v मीन्स काय असतं, u मीन्स काय असेल किंवा at हे व्हॅल्यूज काय असेल या ठिकाणी. सो v मीन्स अ फायनल व्हेलॉसिटी, final velocity. Okay, u means initial velocity, right? A acceleration and t time. Okay, आपल्याला इक्वेशन मधल्या प्रत्येकाचा या ठिकाणी मिनिंग आपल्याला समजलेला आहे. v means फायनल व्हेलॉसिटी, u इनिशियल व्हेलॉसिटी, a इज acceleration and t इज अ टाइम. ओके, देन आता या इक्वेशन मध्ये हे जे इक्वेशन दिलेलं आपल्याला फिजिकल इक्वेशन आहे v इज इक्वल टू द u प्लस at. हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही आपल्याला सांगायचं आहे. डायमेन्शनली काय चेक करायचं आपल्याला, करेक्ट ऑर नॉट, इनकरेक्ट आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहिलं की या इक्वेशन मध्ये किती टर्म्स आहेत. ओके, तर आपण या ठिकाणी टर्म्स पाहिला. सगळ्यात पहिली जी टर्म आहे ती कुठल्या ठिकाणी v आहे. ओके, सेकंड टर्म जी आहे ती कुठली आहे, u आहे. आता प्लसमुळं हा at सेपरेट एक थर्ड टर्म झाला. ओके, तर आपण तीन टर्म्स पाहिलेले आहेत, v u at. ओके, सो देर आर द थ्री टर्म्स इन द गिवन फिजिकल इक्वेशन. ओके, ऑल राईट. आता आपण काय करूयात, त्यातली फर्स्ट टर्म घेऊयात. मी फर्स्ट टर्म घेतलेली आहे, ती फर्स्ट टर्म काय ठिकाणी v आहे. v काय सांगतो आपल्याला, फायनल व्हेलॉसिटी मीन्स व्हेलॉसिटी असेल. मी व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स लिहितो. ओके, व्हेलॉसिटी डायमेन्शन असतात L1 t power minus 1. लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, आपल्याला व्हेलॉसिटी डायमेन्शन सगळ्यांना माहिती आहे, तर डायमेन्शन तुम्हाला जमले पाहिजेत. ओके, सो व्हेलॉसिटी आपल्याला डायमेन्शन मिळालं L1 t power minus 1. हे व्हेलॉसिटी डायमेन्शन ठेवले आपण, पहिली टर्म या ठिकाणी घेतलेली आहे. आपण या ठिकाणी सेकंड टर्म घेऊयात. सेकंड टर्म कुठल्या या ठिकाणी u आहे. u मीन्स काय, इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी मीन्स व्हेलॉसिटी डायमेन्शन असतील आणि आपल्याला व्हेलॉसिटी डायमेन्शन मिळतील L power 1 t power minus 1. लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर सेकंड. ओके, आता दोन्ही व्हेलॉसिटीज आहेत, इनिशियल असेल किंवा फायनल असेल, पण ती फिजिकल क्वांटिटी कुठली आहे, व्हेलॉसिटी फिजिकल क्वांटिटी असल्यामुळे आपण व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स या ठिकाणी यूज केलेले आहेत. सो व्हेलॉसिटी v इज इक्वल टू L power 1 t power minus 1. ओके, इनिशियल व्हेलॉसिटी L1 t power minus 1. आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. आता आपण ही तिसरी टर्म घेतलेली आहे. तिसरी टर्म कंबाईनमध्ये काय ठिकाणी a इंटू द t आहे. थर्ड टर्म काय ठिकाणी at. ओके, तर a मीन्स काय, ॲक्सेलरेशन, आणि t मीन्स काय ठिकाणी टाइम आहे. तर आपल्याला ॲक्सेलरेशन डायमेन्शन माहिती आहेत. ॲक्सेलरेशन डायमेन्शन L1 t power minus 2 इंटू द मल्टिप्लिकेशनमध्ये टाइम डायमेन्शन t power 1. ओके, सो फायनल डायमेन्शन्स आपल्याला काय मिळेल बघा ठिकाणी L1 t power minus 2 t power 1. सो -2 + 1 t power -2, सॉरी t power -1. सो -2 + 1 t power -1. सो इक्वेशन नंबर थर्ड, आपल्याला इक्वेशन नंबर थर्ड मिळाला. तर पहिली टर्म आपल्याला मिळाली, पहिली टर्म आपण घेतलेली आहे v आहे, ही फर्स्ट टर्म आहे. सेकंड टर्म या ठिकाणी u आणि थर्ड टर्म जो आहे तो या ठिकाणी at आहे. मी तिन्ही टर्म्स या ठिकाणी लिहिलेला आहे.
फर्स्ट टर्म काय सांगतो आपल्याला फायनल व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी डायमेन्शन. सो L1 टी पॉवर -1 ते आपल्याला व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स मिळतात. U मीन्स काय इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटी मीन्स व्हेलॉसिटी डायमेन्शन L1 टी पॉवर -1. A इंटू द टी ही आपली थर्ड टर्म आहे. थर्ड टर्म लिहिला ॲक्सेलरेशन डायमेन्शन L1 टी पॉवर -2 अँड टाइम डायमेन्शन टी पॉवर 1. तर मला हे जे फायनल डायमेन्शन मिळाले L1 टी पॉवर -1. आता आपण जर डायग्राम पाहिलं इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड या तिन्ही टर्मचे डायमेन्शन्स आपल्याला कसे मिळालेले आहेत सेम मिळालेले आहेत. जर तिन्ही टर्मचे डायमेन्शन सेम असतील बघा L टी पॉवर -1 L टी पॉवर -1 L टी पॉवर -1 ओके. तर आपल्याला तिन्ही टर्मचे डायमेन्शन कसे मिळालेले आहेत सेम मिळालेले आहेत. सो आपण फायनली सांगितलं गिवन इक्वेशन इज अ डायमेन्शनली करेक्ट. तर दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे बिकॉज डायमेन्शन ऑफ ऑल टर्म्स आर द सेम. ओके सो दॅट्स वाय द गिवन इक्वेशन इज अ डायमेन्शनली करेक्ट. म्हणून दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली कसं आहे करेक्ट आहे. म्हणून फायनल लिहिल्या ठिकाणी गिवन इक्वेशन इज अ डायमेन्शनली करेक्ट. सो गिवन इक्वेशन इज अ डायमेन्शनली करेक्ट. दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं आपल्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी जो प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलला आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणलेला आहे. काय म्हणतो आपण त्याला प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. तर हा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतो आपण बघू या ठिकाणी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. So according to the principle of homogeneity, dimensions of all terms on both sides of given physical equation must be same. काय सांगतो प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. ओके डायमेन्शन्स ऑफ ऑल टर्म्स ऑन बोथ साइड्स ऑफ फिजिकल इक्वेशन मस्ट बी सेम. ओके तर दिलेल्या फिजिकल इक्वेशनच्या जेवढ्या काही टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स कसे असले पाहिजेत सेम असले पाहिजेत. ओके हा आपल्याला प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सांगतोय. ओके तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतो बघा. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी द डायमेन्शन्स ऑफ all terms on both sides of given physical equation must be same. ओके तर डायमेन्शन जे असतात प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जे आहेत दोन्ही साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईड असेल किंवा राईट हँड साईडला जेवढे काही टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स हे कसे असले पाहिजेत सेम असले पाहिजेत असं आपल्याला कोण सांगतो हा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सांगतोय. म्हणजे या ठिकाणी आपण पहिली टर्म्स पाहिलेल्या आहे ती कुठल्या ठिकाणी व्हेलॉसिटी आहे. म्हणजे पहिल्या टर्मचे डायमेन्शन जर व्हेलॉसिटी डायमेन्शन असतील तर दुसऱ्या टर्मचे डायमेन्शन देखील काय असेल व्हेलॉसिटी डायमेन्शन. ही तिसरी टर्मचे डायमेन्शन देखील काय मिळायला पाहिजे आपल्याला व्हेलॉसिटी डायमेन्शन मिळायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स आपल्याला कसे मिळायला पाहिजेत सेम मिळायला पाहिजेत. आणि प्रत्येक टर्मचे जर डायमेन्शन सेम असतील तर दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली कसं असतं करेक्ट असतं. म्हणून आपण याला फायनली गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट बिकॉज डायमेन्शन ऑफ ऑल टर्म्स ओके ऑफ द गिवन फिजिकल इक्वेशन आर द सेम. प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स आपल्याला दिलेल्या फिजिकल इक्वेशन मधले कसे आहेत सेम आहेत. म्हणून आपण सांगितलं की दिलेलं फिजिकल इक्वेशन हे डायमेन्शनली कसं आहे या ठिकाणी करेक्ट आहे. ओके मी आणखीन एखादं एक्झाम्पल या ठिकाणी पाहतो. एक्झाम्पल या पद्धतीने घेऊयात. अजून एखादं सेकंड एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जातं एक्झॅक्टली कसं त्याचं करेक्टनेस वगैरे चेक केलं जातं ते. सपोज फिजिकल इक्वेशन इज v² इज इक्वल टू द u² plus 2as square. v² is equal to the u² plus 2as². So 2 is a number which is a dimensionless. हा 2 हा नंबर आहे तो डायमेन्शनलेस आहे म्हणून आपण याचा विचार करणार नाही आहे. 2चा या ठिकाणी आपण डायमेन्शनच्या केसमध्ये या ठिकाणी विचार करत नाही आहे. ओके तर प्रत्येकाचा मिनिंग आपल्याला परत माहिती आहे. v मीन्स काय फायनल व्हेलॉसिटी, u मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी, a इज द
ॲक्सेलरेशन अँड एस इज द डिस्प्लेसमेंट. ओके, तर यातला आपल्याला प्रत्येकाचा मिनिंग माहिती आहे. व्ही मीन्स फायनल व्हेलॉसिटी घ्यायचं, यू मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी, ए इज द ॲक्सेलरेशन अँड एस डिस्प्लेसमेंट. ओके, ठीक आहे. तर आपण पाहिलं या ठिकाणी किती टर्म्स आहेत. या दिलेल्या इक्वेशनमध्ये परत 3 टर्म्स आपल्याला दिसतील. पहिली जी टर्म आहे ती कुठल्या ठिकाणी व्ही स्क्वेअर, सेकंड जी टर्म आहे ती कुठल्या ठिकाणी यू स्क्वेअर, आणि जी थर्ड टर्म आहे ती कुठल्या ठिकाणी 2a स्क्वेअर. 2a स्क्वेअर, पण हा 2 कसा आहे नंबर आहे, तो डायमेन्शनलेस असतो. आपण त्याचा या ठिकाणी यूज करणार नाहीये, तो 2चा आपण या ठिकाणी विचार करणार नाहीये. ओके, त्यातली आपण सगळ्यात पहिली टर्म घेतली, जसं आपण या ठिकाणी तिन्ही टर्म्स घेतलेल्या होत्या, जे दिलेले आपल्याला तिन्ही टर्म्स होत्या. या इक्वेशनमध्ये 3 टर्म्स आहेत. मी या ठिकाणी तिन्ही टर्म्स या ठिकाणी लिहिणार आहे. त्यातली पहिली जी टर्म्स आहे ती कुठल्या ठिकाणी व्ही स्क्वेअर आहे. ओके, व्ही स्क्वेअर, तर या ठिकाणी व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, फायनल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी डायमेन्शन या ठिकाणी यूज करायचे आहेत. तर व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, व्हेलॉसिटी डायमेन्शन L1 t पॉवर -1. ह्या व्हेलॉसिटीचा होल स्क्वेअर आहे, म्हणून याचा देखील होल स्क्वेअर झाला, विच इज इक्वल टू द. ओके, आता हे पॉवर जे असतं ते पॉवरने या 2ला आपण मल्टिप्लाय केलं. एलची पॉवर किती 1, सो 2 बरोबर मल्टिप्लिकेशन झालं. सो 1 × 2 L पॉवर 2 -1 × 2 t पॉवर -2. लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, सो आपण पहिल्यांदा व्ही स्क्वेअर घेतलेला आहे. व्ही स्क्वेअर मीन्स फायनल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. तर मला फायनल डायमेन्शन मिळाले L स्क्वेअर t पॉवर -2. ओके, आता आपण नेक्स्ट घेऊयात. जी नेक्स्ट आपल्याला टर्म दिलेली आहे ती कुठल्या ठिकाणी यू स्क्वेअर आहे, इज इक्वल टू द यू काय इनिशियल व्हेलॉसिटी आहे. म्हणजे परत कुठले डायमेन्शन असतील, व्हेलॉसिटी डायमेन्शन असतील. तर या ठिकाणी मी व्हेलॉसिटी डायमेन्शन पुट केले L1 t पॉवर -1 होल स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू द, परत या पद्धतीनं याला 2 बरोबर काय करायचं मल्टिप्लिकेशन केलं आपण, त्यांच्या पॉवर 2 बरोबर मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला मिळालं L2 t पॉवर -2. सपोज इक्वेशन नंबर सेकंड. ओके, तर आपण सेकंड टर्म झालेला आहे. आता थर्ड टर्म घेऊया. त्या ठिकाणी हा 2 नंबर आहे, प्युअर नंबर आहे, विच इज अ डायमेन्शनलेस. तो कसा असतो, डायमेन्शनलेस असतो, म्हणून फक्त आपण या ठिकाणी कुठली टर्म घेतलेला आहे. ओके, a × द s स्क्वेअर आपण फक्त तेवढंच घेतलेलं या ठिकाणी a s स्क्वेअर. एक आहे ॲक्सेलरेशन आहे, तर आपल्या ठिकाणी ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन ठेवूयात. ॲक्सेलरेशन डायमेन्शन L1 t पॉवर -2. ओके, नेक्स्ट एस मीन्स डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मीन्स लेंथ डायमेन्शन, आणि आपल्याला लेंथचे डायमेन्शन माहिती आहेत L पॉवर 1, त्याचा स्क्वेअर आहे म्हणून आपण या ठिकाणी होल स्क्वेअर केला. इज इक्वल टू द L पॉवर 1 t पॉवर -2. ओके, तर हे मल्टिप्लिकेशन केलं आपण, L पॉवर 2 मिळाला आपल्याला. सो फायनल डायमेन्शन काय मिळते बघा आपल्याला. सो सेम फिजिकल क्वांटिटीच्या पॉवरची काय करतो आपण या ठिकाणी ॲडिशन करतो. सो L पॉवर 1 आहे, L पॉवर 2 आहे, तर मला या ठिकाणी मिळालं L पॉवर 3 t पॉवर -2. लेट अस कन्सिडर दिस इज द इक्वेशन नंबर 3. ओके, आता या ठिकाणी पाहिलं तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चे या दोन्ही टर्मचे डायमेन्शन सेम आहेत, पण इक्वेशन 3चे डायमेन्शन त्याच्याबरोबर सेम नाही आहेत. म्हणजे हे इक्वेशन डायमेन्शनली इनकरेक्ट आहे, कारण आपल्याला प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय सांगतो. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी द डायमेन्शन्स ऑफ ऑल टर्म्स. ओके, या इक्वेशनमध्ये जेवढे काही टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स, म्हणजे दोन्ही साईडला लेफ्ट हँड साईड असेल किंवा राईट हँड साईड आहे, मस्ट बी सेम. कसे असले पाहिजेत, सेमच असले पाहिजेत, असं आपल्याला कोण सांगतो, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी सांगतो. जर यापैकी कुठल्याही एका टर्मचे डायमेन्शन सेम नसतील, म्हणजे जसं थर्ड टर्मचे डायमेन्शन आपल्या 2 टर्मच्या डायमेन्शनच्या सेम मिळालं नाहीत, तर हे इक्वेशन जे दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली कसं झालं, इनकरेक्ट आहे. सो डायमेन्शनली गिवन इक्वेशन कसं असेल, इनकरेक्ट आहे, म्हणून आपण या ठिकाणी फायनल लिहिलेलं आहे गिवन इक्वेशन इज अ डायमेन्शनली इनकरेक्ट. डायमेन्शनली इनकरेक्ट. आणि हे इक्वेशन आपण पाहिलं की तिन्ही टर्मचे आपल्याला डायमेन्शन कसे मिळाले होते, सेम मिळाले होते. मग हा प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी अनुसार हे दिलेलं इक्वेशन कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला जे फिजिकल इक्वेशन्स दिले जातात आणि त्या फिजिकल इक्वेशनचं करेक्टनेस बाय युजिंग द डायमेन्शनल अनालिसिस आपल्याला काय करावं लागतं, चेक करावं लागतं. ओके, तर 2 एक्झाम्पल तुम्हाला पहिला यूज असेल डायमेन्शनल अनालिसिसचा, त्याच्यावरती बऱ्यापैकी आयडिया असेल दिलेलं फिजिकल इक्वेशन कशा पद्धतीने काय केले जातात, चेक केले जातात, त्यांचं करेक्टनेस आपण काय करतो या ठिकाणी चेक करतो. तर जर करेक्ट असेल तर तिथं लिहायचं गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट, आणि जर डायमेन्शन सेम नसतील तर आपण ठिकाणी लिहिणार गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली इनकरेक्ट. आणि आपला हा प्रिन्सिपल जो आहे, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी, तो या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. तर प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी आपल्याला काय ठिकाणी काय सांगतोय, डायमेन्शन्स ऑफ ऑल टर्म्स
ऑन बोथ साइड्स ऑफ द गिवन फिजिकल इक्वेशन मस्ट बी सेम. ओके, तर दोन्ही साइड्सला जेवढ्या काही टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. ओके, जर या ठिकाणी डायमेन्शन व्हेलॉसिटीचा स्क्वेअर डायमेन्शन असतील म्हणजे आपल्याला हे डायमेन्शन मिळतील, तर याचे पण डायमेन्शन तेच असले पाहिजेत आणि या टर्मचे डायमेन्शन देखील काय असले पाहिजेत, तेच असले पाहिजेत. पण या ठिकाणी एलची पॉवर किती आहे, 3 आहे, बाकी ठिकाणी एलची पॉवर किती आहे, 2 आहे, म्हणून इक्वेशन कसा डायमेन्शनली इनकरेक्ट आहे. ओके, ठीक आहे. तर याच्यावरती एक्झॅक्टली क्वेश्चन कसा विचारला जातो, एक क्वेश्चन मी या ठिकाणी सॉल्व्ह करून देतो. ओके, म्हणजे तुम्हाला आयडिया होऊन जातं की या यूजवरती एक्झॅक्टली क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जातो. ओके, सो पहिला जो यूज आपल्याला दिलेला आहे तो आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. दिलेल्या फिजिकल इक्वेशनचा आपल्याला करेक्टनेस चेक करायचा आहे आणि ते करेक्टनेस चेक करत असताना याच्यावरती एक्झॅक्टली कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात या बेसवरती किंवा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीच्या बेसवरती तो आपल्या ठिकाणी पाहूयात. ओके, सपोज फोर्स इज अ गिवन बाय F इज इक्वल टू द AT प्लस BT स्क्वेअर. ओके, मला फोर्स दिलेला आहे F इज इक्वल टू द AT प्लस BT स्क्वेअर. सो हेअर T इज अ टाइम, A and B आर द कॉन्स्टंट्स. व्हॅल्यूज कसे येतात, कॉन्स्टंट आहेत. देन व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ A अँड B. ओके, तर मला एक फोर्सचं इक्वेशन दिलेलं आहे. फोर्सचं इक्वेशन काय दिलं आपल्याला, F इज इक्वल टू द AT प्लस BT स्क्वेअर. ओके, तर याच्यामध्ये सांगितलं आपल्याला F हा फोर्स आहे, तर T हा काय टाइम आहे आणि A आणि B हे कसे आहेत, तर कॉन्स्टंट आहेत. आता तुम्ही या ठिकाणी एला ॲक्सेलरेशन वगैरे कन्सिडर करू नका. ओके, त्या इक्वेशनमध्ये आपण ॲक्सेलरेशन घेतलं होतं, पण या ठिकाणी आपल्याला सरळ सांगितलं ए आणि बी कसे आहेत, कॉन्स्टंट्स आहेत. ओके, आपल्याला काय काय दिलेलं या ठिकाणी मी लिहितो एकदा. F काय फोर्स आहे, F फोर्स, टी काय टाइम. ओके, ए अँड बी आर द कॉन्स्टंट. हे व्हॅल्यूज आपल्याला कसे दिलेले आहेत, कॉन्स्टंट व्हॅल्यूज दिलेले आहेत. ओके, आणि आपल्याला या ए आणि बीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. ए आणि बीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. आपण स्टडी करत असताना या ठिकाणी काय स्टडी केला की दिलेलं इक्वेशन जे आहे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही आपण चेक करत होतो, राईट. पण आपल्याला क्वेश्चन या पद्धतीने दिलेला आहे की या इक्वेशनमध्ये जे आपल्याला ए आणि बीचे डायमेन्शन्स आपल्यासाठी कसे आहेत, अननोन आहेत, ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. आणि जे डायमेन्शन्स फाइंड आउट करण्यासाठी मी या ठिकाणी जो प्रिन्सिपल यूज करणार आहे तो कुठला असेल, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. सो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतो, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी डायमेन्शन्स ऑफ ऑल टर्म्स मस्ट बी सेम. प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. तर या दिलेल्या फिजिकल इक्वेशन मध्ये एक्झॅक्टली किती टर्म्स आहेत, 3 टर्म्स आहेत. पहिली टर्म्स कुठली आहे, F. ओके, दुसरी टर्म कुठली आहे, AT. थर्ड टर्म कुठल्या ठिकाणी, BT स्क्वेअर. ओके, सो अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी जर पहिली टर्म फोर्स असेल, फर्स्ट टर्म जर फोर्स असेल तर दुसरी टर्म देखील काय असलं पाहिजे, फोर्स असलं पाहिजे. तिसरी टर्म देखील काय असलं पाहिजे, फोर्स असलं पाहिजे. म्हणजे या प्रत्येकाचे डायमेन्शन कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असतात, सेम असले पाहिजेत, असं आपल्याला कोण सांगतो, हा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सांगतो. जर हे दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल तर या ठिकाणी प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स हे कसे असले पाहिजेत, सेमच असले पाहिजेत, असं आपल्याला कोण सांगतं, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सांगतो. आता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार मी असं पाहिलं की जी पहिली टर्म आहे ती कुठली या ठिकाणी फोर्स आहे, म्हणजे हा फोर्स कुणाच्या इक्वल असला पाहिजे, जो सेकंड टर्म आहे AT त्याच्या इक्वल डायमेन्शन असले पाहिजेत. कारण की जर पहिली टर्मचे डायमेन्शन फोर्स असतील तर दुसऱ्या टर्मचे डायमेन्शन देखील काय असले पाहिजेत, फोर्स असले पाहिजेत. मीन्स F हा कुणाच्या इक्वल असला पाहिजे, ATच्या इक्वल असला पाहिजे. त्याचबरोबर ही जी पहिली टर्म आहे फोर्स, या फोर्सचे डायमेन्शन कुणाच्या इक्वल असले पाहिजेत, या थर्ड टर्मच्या इक्वल असले पाहिजे. थर्ड टर्म काय आपल्या ठिकाणी, BT स्क्वेअर असलं पाहिजे. ओके, तर या ठिकाणी फक्त आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी अप्लाय केला आणि प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी या ठिकाणी अप्लाय करून आपण या पद्धतीने इक्वेशन तयार केलं. F इज इक्वल टू द AT अँड F इज इक्वल टू द BT स्क्वेअर, राईट. ओके, तिन्ही टर्मचे डायमेन्शन कसे असले पाहिजेत, सेमच असले पाहिजे. म्हणजे पहिल्या टर्मचे डायमेन्शन जर या ठिकाणी 4चे डायमेन्शन असले पाहिजेत तर दुसरी टर्मचे डायमेन्शन जे आहेत A इंटू द T ते देखील काय मिळायला पाहिजे, आपल्याला 4चे डायमेन्शन मिळायला पाहिजेत. आणि जर थर्ड टर्म आहे BT स्क्वेअर ते देखील डायमेन्शन काय मिळायला पाहिजे, आपल्याला 4चं डायमेन्शन मिळायला पाहिजे. दर दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली कसं असेल, करेक्ट असेल तर प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स हे कसे आहेत, सेम आहेत. ओके, आणि त्यानुसार आपण पाहिलं की फर्स्ट टर्म काय ठिकाणी फोर्स which is must be equal to the AT.
तो कोणाच्या इक्वल असला पाहिजे, एटीच्या इक्वल असला पाहिजे. सो दिस इज द फर्स्ट टर्म मस्ट बी इक्वल टू द थर्ड टर्म मीन्स एफ इज इक्वल टू द बीटी स्क्वेअर. ओके ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला फोर्सचे डायमेन्शन माहिती आहेत, टीचे डायमेन्शन्स माहिती आहे, टी मीन्स टाइम आहे, आपल्याला एचे डायमेन्शन इझिली फाइंड आउट करू शकतो. सिमिलरली फोर्स आणि टाइम आपल्याला माहिती आहे, आपण या ठिकाणी बीचे डायमेन्शन्स काढू शकतोय. आपल्याला ए आणि बीचे डायमेन्शन विचारले तर व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ ए अँड द बी. ओके विच आर द कॉन्स्टंट व्हॅल्यूज. त्या व्हॅल्यूज कशा त्या ठिकाणी कॉन्स्टंट्स आहेत. या कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स आपल्याला काय करायचे आहेत तर फाइंड आउट करायचे आहेत. ओके ठीक आहे. तर आपण एचे डायमेन्शन्स फाइंड आउट करूयात. सो एचा फॉर्म्युला मिळेल आपल्याला ए इज इक्वल टू द एफ डिवायडेड बाय द टी. फोर्स डिवायडेड बाय द टाइम आपल्याला एचा फॉर्म्युला मिळाला. ओके इज इक्वल टू द सो फोरचे डायमेन्शन सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. तो डायमेन्शन काय असतात L1 M1 टी पॉवर -2. ओके तर आपल्याला फोरचे डायमेन्शन्स आपण लिहिलेले आहे. डिनोमिनेटरमध्ये काय टाइम आहे आणि आपल्याला टाइमचे डायमेन्शन्स माहिती आहे. डायमेन्शन ऑफ टाइम टी पॉवर 1. ओके सो फायनली आपल्याला एचे डायमेन्शन मिळाले बघा. ठिकाणी या ठिकाणी लेंथमध्ये कुठल्या प्रकार चेंज नाही. सो L पॉवर 1 ॲज इट इज, M पॉवर 1 ॲज इट इज, टी पॉवर -2 आहे. हा डिनोमिनेटरमध्ये +1 आहे. हा +1 वरती आल्यानंतर काय झाला -1 झाला. सो -2 -1 बिकॉज हे +1 वरती आल्यास काय झालं -1 झाला. ऑलरेडी वरती काय -2. सो -2 -1 -3. सो मला या ठिकाणी एचे डायमेन्शन्स मिळाले. ओके डायमेन्शन ऑफ ए L1 M1 टी पॉवर -3. तर या पद्धतीने आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी अप्लाय केला आणि एचे डायमेन्शन्स फाइंड आउट केलं. ओके ठीक आहे. आता आपल्याला बीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायला येतं. तर आपण पाहिला एफ इज इक्वल टू काय असेल बीटी स्क्वेअर असेल. प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असतात सेम असतं. आपल्याला असं कोण सांगतं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सांगतो. ओके आणि त्याबद्दल आपण इक्वेशन तयार केलेलं एफ इज इक्वल टू द बीटी स्क्वेअर देन बी इज इक्वल टू द एफ डिवायडेड बाय द टी स्क्वेअर. ओके ठीक आहे. वन्स अगेन फोर्स डायमेन्शन्स L1 M1 टी पॉवर -2 डिवायडेड बाय द टाइम स्क्वेअर मीन्स टीची पॉवर किती झालं ठिकाणी 2 झालं. कारण टाइमचा काय ठिकाणी स्क्वेअर आहे. स्क्वेअर असल्यामुळे टी पॉवर किती झालं 2. कारण टाइमचे डायमेन्शन काय असतं T1 त्याचा स्क्वेअर असल्यामुळे टीचं पॉवर देखील किती झालं 2 झालं. सो फायनली डायमेन्शन्स ऑफ बी आर L1 M1 हे वरती -2 आहे. डिनोमिनेटरमध्ये +2 आहे. ते परत वरती गेलेस काय झालं -2 झालं. सो -2 -4. ओके सो फायनली आपल्याला बीचे डायमेन्शन मिळालंय. डायमेन्शन्स ऑफ बी इज इक्वल टू द L1 M1 टी पॉवर -4. सो ए आणि बीचे आपण डायमेन्शन्स या पद्धतीनं फाइंड आउट केलेले आहेत. तर पहिला यूज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ गिव्हन फिजिकल इक्वेशन. तर प्रत्येक टर्मचे डायमेन्शन हे करेक्टच असले पाहिजेत. करेक्टच असले पाहिजेत, सेमच असले पाहिजेत असं आपल्याला कोण सांगतो तो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सांगतो. ओके आणि त्या ठिकाणी आपण 2 इक्वेशन घेतलेले होतं. एक इक्वेशन आपण डायमेन्शनली करेक्ट आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं. तर दुसरं इक्वेशन जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्यामध्ये डायमेन्शनली इक्वेशन कसं होतं इनकरेक्ट होतं. आणि त्यानंतर आपण हा एक क्वेश्चन घेतला होता. आपल्याला एक फोर्स दिलेला आहे, फोर्स इक्वेशन दिलेला आहे एफ इज इक्वल टू द एटी प्लस बीटी स्क्वेअर. या इक्वेशनमध्ये एफ हा फोर्स आहे तर टी हा टाइम आहे आणि ए आणि बी हा व्हॅल्यूज कसे आता कॉन्स्टंट आहे आणि त्याचे डायमेन्शन्स आपल्याला काय करायचे होते फाइंड आउट करायचे होते. आणि आपण या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी अप्लाय केला. तर या प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार या ठिकाणच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स हे कसे असले पाहिजेत सेमच असले पाहिजेत. म्हणून या पद्धतीनं पहिली टर्म जे फोर्स आहे त्याचे डायमेन्शन 80च्या इक्वल असलं पाहिजेत. म्हणजे एफ इज इक्वल टू काय 80 आहे. त्या दोघांचे डायमेन्शन कसे असले पाहिजेत सेम. ओके तर यानंतर एफ इज इक्वल टू काय असलं पाहिजे बीटी स्क्वेअर. तर या पद्धतीने आपण ए आणि बीचे डायमेन्शन्स फाइंड आउट केले. सो दिस इज द फर्स्ट यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ओके तर या पद्धतीने आपण प्रत्येक टर्मचे काय फाइंड आउट करतो दिलेले टर्मचे डायमेन्शन्स वगैरे आपण या पद्धतीने पहिल्या यूजच्या सहाय्याने चेक करतो. ओके राईट.